दारू जितकी जुनी ना तितकी ती अमूल्य. मित्रांनो नमस्कार. हा आहे मोहन हवालदार आठवणींचा पिटारा. या माझ्या यूट्यूब चॅनलवर आता 100-125 व्याख्यानं झालेली आहेत. प्रतिसाद चांगलाच आहे आणि मुख्य म्हणजे हे डॉक्युमेंटेशन आहे, याला लाईफ आहे, याचं महत्त्व वाढतच जाणार आहे. मी म्हटलं की दारू जितकी जुनी तितकी ती अमूल्य. अहो पण दारू ती दारूच, तिचा नाद नको. मोहन हवालदार साठवणींचा पिटारा हा विचार आहे, ही माहिती आहे, हे ज्ञान आहे, हे प्रबोधन आहे आणि हे थोडंफार मनोरंजनसुद्धा आहे. तेव्हा सहकुटुंब ऐकत रहा हा चॅनल. याची साथ संगत अजिबात सोडू नका. सांप्रतकाळी पिटाऱ्यामध्ये मी बोलतो योगाबद्दल, मोर प्रिसाइजली निर्भेळ योगाबद्दल. यात मी 7 आख्यानं सादर केली आणि जगभर त्याची प्रशंसा होत आहे. शास्त्रशुद्ध योगाच्या अनुयायांनी या मालिकेचा विशेष गौरव केलेला आहे. विविध माहिती देणाऱ्या या योगाख्यानांना मी जे गुंपलेलं आहे ते डॉक्टर पुरुषोत्तम विठ्ठल करंबेळकर यांच्या मी घेतलेल्या तेव्हाच्या मॅरेथॉन मुलाखतीतल्या काही मुद्द्यांभोवती. करंबेळकर हे 100 वर्षांच्या कैवल्यधाम या लोणावळ्याच्या संस्थेत संशोधन विभाग प्रमुख होते. स्वामी कुवलयानंद, स्वामी दिगंबरजी, तिवारीजी, घरोटे, भोळे या सर्वांच्या सान्निध्यामध्ये त्यांनी योगावर खूप संशोधन केलं त्या काळात. त्यांचेच चिरंजीव नरेंद्र हे आज मोठे उद्योजक आहेत. त्यांनी देखील मोहन हवालदार आठवणींच्या पिटाऱ्यातल्या योग हवा निर्भेळ या मालिकेचं तसं कौतुकच केलेलं आहे. नमस्कार. मी नरेंद्र पुरुषोत्तम करंबेळकर. मी माझ्या वडिलांसंबंधित आणि योगाच्या संबंधित आपल्याला काही सांगू इच्छितो. एकूणच योग हवा निर्भेळ हा कन्सेप्टच नरेंद्र करंबेळकर यांना भावलेला आहे, आवडलेला आहे. आता ते कसं ते त्यांच्या शब्दात बघूया नंतर. मी उलगडतोय एक रहस्य जे मी अगदी योग हवा निर्भेळच्या पहिल्या भागाच्या सुरुवातीपासून सांगायचं तुम्हाला बाकी ठेवलेलं आहे. कोणता बरं होता तो विषय? पहा, आठवते का? मित्रांनो, आसन हे अष्टांग योगाचं 3रं अंग. योगासनाच्या सरावानं स्थिरम सुखम आसनमच्या अनुभूतीनं आपण आसनामध्ये जम बसवतो. यम, नियम आणि आसन हे 3रं अंग मी म्हणालो. आता एकदा का आसनामध्ये तुमचा जम बसला की मग योगगुरूच्याकडून अष्टांग योगातलं 4थं अंग शिकण्याकडे आपण वळतो आणि ते म्हणजे प्राणायाम. प्राणायामामध्ये काय होतं असा तो विषय होता मी सुरू केलेला अगदी पहिल्याच भागामध्ये. सर्वसाधारणपणे तुमची माझी अशी कल्पना असते की प्राणायाम करतो किंवा केल्यामुळं शरीराला शुद्ध ऑक्सिजनचा भरपूर पुरवठा होतो आणि त्या भरपूर ऑक्सिजनमुळं चैतन्य निर्माण होतं. काय मित्रांनो, माणूस शहाणा बनतो पण त्याला शहाणपण येत नाही. माणूस शहाणा होतो पण ज्ञानाचा, खऱ्या माहितीचा अभावच त्याच्यामध्ये राहतो. तसंच काहीसं प्राणायाम आणि ऑक्सिजन यांच्या समजुतीच्या बाबतीत अनेकांचं बराच काळपर्यंत झालेलं होतं. काय होतंय नेमकं प्राणायामामध्ये ते कळत नव्हतं. हां, बरं वाटतं, ऊर्जा मिळते, हे सगळी फिलिंग जी ही आहे ती जरूर होती. सर, कैवल्यधाममध्ये स्वामी कुवलयानंदांनी योग, प्राणायाम, ध्यान, क्रिया यांच्यावर शास्त्रीय संशोधन केलं, आढावे घेतले, त्याच्या बाबतीतले सर्वे केले. देशातली आणि जगातली या प्रकारचं संशोधन करणारी ही आद्य संस्था. तर इथं प्राणायामावर तेव्हा काय संशोधन झालं, म्हणजे आजही ते चालू आहे हे मला माहिती आहे बरं का, पण मी करंबेळकरांना विचारत होतो की त्यांच्या काळापर्यंत प्राणायामावर कसं आणि केवढं संशोधन झालं. योगा हा मूलतः आध्यात्मिक कारणांचाच भाग किंवा अंग होता. सामान्य माणसाला सुद्धा योगाचे फायदे आहेत हे जसे कल्पना वाढीला लागली ना तशी, आणि त्यामुळं संशोधनाला महत्त्व आलं. प्राणायामानं शरीर आणि मनावर चांगला परिणाम होतो, पण म्हणजे नेमकं काय होतं? शरीराला प्राणवायूचा पुरवठा जास्ती प्रमाणात होतो आणि रक्त शुद्ध होतं असंच इतरांप्रमाणे आम्हालाही वाटत होतं, पण प्रत्यक्षात तसं होत नाही. आमच्या प्रयोगाचे सिद्धांत हाती आले आणि आम्हाला देखील धक्का बसला. म्हणजे करंबेळकर सांगत होते की प्रयोगाचे, प्राणायामाच्या बाबतीतले सर्वेचे, आढाव्याचे, संशोधनाचे जे निष्कर्ष आले ते वाचून बघून
आणि समजून त्यावेळेला त्यांनासुद्धा धक्का बसला. मग सर कैवल्यधाममधील संशोधनात स्वामीजींना आणि तुम्हाला नेमकं असं आढळलं तरी काय? शरीरात ऑक्सिजन जास्त प्रमाणात घेतलाच जाऊ नये अशी स्थिती प्राणायामानं शरीरात निर्माण होते. प्राणायामानं उत्तम मनशांती मिळते, अस्वस्थता कमी होते. प्राणायामाच्या नीट सरावानं योगाभ्यासी मनाची चंचलता बऱ्याच प्रमाणात कमी करू शकतो. हे या प्रयोगानं आम्हाला सहभागी केलेल्या अनेकांच्या रिव्ह्यूमधून लक्षात आलं. तर या गोष्टी मनशांती मिळणं, अस्वस्थता आणि चंचलता याच्यावर मनाचा काबू येणं, जेव्हा शरीर आणि मनाची धावपळ कमी होईल तेव्हाच होणार ना. मग धावपळ जेव्हा शरीराची आणि मनाची सुद्धा कमी होते, ती कमी असताना ऑक्सिजनची जास्त जरुरी शरीराला लागेलच कशाला? उलट प्राणायाम केल्यानंतर श्वसन मंदावतं हेच आम्हाला दिसून आलं. नेहमी किंवा विश्रांती घेताना जेवढा ऑक्सिजन शरीराला लागतो त्याच्यापेक्षा तो प्राणायामाच्या वेळी कमी लागतो आणि प्राणायामाच्या क्रियेत सरावात शरीरात ऑक्सिजन साठवून ठेवला जातो असं म्हणावं तर तशी सोय शरीरामध्ये नाही. करंबेळकरांनी प्राणायामावरील संशोधनाच्या निष्कर्षावर हा जणू पडदाच पाडला. काय तर नेहमी किंवा विश्रांती घेताना जेवढा ऑक्सिजन शरीराला लागतो त्याच्यापेक्षा तो प्राणायामाच्या वेळी कमी लागतो आणि प्राणायामाच्या क्रियेमध्ये सरावामध्ये शरीरात जादा ऑक्सिजन घेतला जावा आणि तो साठवून ठेवला जावा असं म्हणावं तर शरीरात तसा जादा ऑक्सिजन साठवून ठेवण्याची सोय नाही. तर हे आहे प्राणायामाचं रहस्य. अगदी याबाबतच्या चालत आलेल्या गैरसमजांना आणि समजांना तडा देणारं आणि शास्त्रशुद्ध. मित्रांनो, एका भागात मी कॅलरीज आणि योगाचं नातं सांगितलं. म्हणजे कैवल्यधामच्या एका स्मरणिकेमध्ये 3 तज्ज्ञ डॉक्टरांनी लिहिलेल्या लेखाचा आणि त्यांच्यातल्या तपशिलाचा दाखला देत मी ते सांगितलं. त्याचा अर्थ असा होता की कॅलरी अधिक खर्च पडल्या तर तो व्यायाम झाला आणि कॅलरी नियंत्रित मिनिमम खर्च पडतात तोच असतो खरा योग, तोच असतो खरा योगाभ्यास, तीच असते खरी योग साधना. आणि आसनात म्हणजे ध्यानाच्या बैठकीत तुम्ही प्रवीण झालात की प्राणायाम करता, म्हणजे स्थिरम सुखम आसनमची प्रचिती येते तेव्हा तुम्ही या पायरीकडे गेलेले असता, प्राणायाम करत असता. आणि प्राणायाम काय करतो तर शरीर आणि मनाची धावपळ कमी करतो आणि नवीन माहितीच्या नुसार त्या काळात शरीराला अनावश्यक ऑक्सिजन घ्यावा असं वाटत नाही. प्राणायामाची सुद्धा रीत सांभाळा. जसं आसनांची रीत सांभाळताना आसन हे व्यायाम होऊ नये हे बघितलं पाहिजे असं म्हणतोय, त्याचप्रमाणे प्राणायामाची सुद्धा रीत आहे. घाईघाईनं चित्र बघून जोर लावत घेतला श्वास सोडला श्वास, घेतला श्वास रोखला श्वास सोडला श्वास म्हणजे प्राणायाम नव्हे. हवेतला ऑक्सिजन ओरबडला म्हणजे प्राणायाम नव्हे. जो एका उत्तम लयीत होतो, शरीर आणि मनाची धावपळ कमी करतो, अस्वस्थता चंचलता कमी करण्याकडे आपल्याला घेऊन जातो, तो खरा प्राणायाम. योगगुरूकडूनच शिकून घ्या आणि त्या पद्धतीनं त्याचा सराव तुम्ही करा. मोहन हवालदार साठवणींच्या पिटाऱ्याच्या आजच्या प्राणायाम आणि ऑक्सिजन या भागाच्या समारोपाकडे मी वळतोय. योग साधना ही योग साधनाच हवी. मग ते आसन असो, प्राणायाम असो, ध्यानधारणा असो. आपल्याला जड वाटते म्हणून आपण बाजूला केलेली पहिल्या 2 पायऱ्या यम आणि नियम असो. यम आणि नियम हे सुद्धा जीवनाच्या मानसिक संतुलनाच्यासाठी अतिशय गरजेच्या गोष्टी आहेत. अष्टांग योगामधल्या ज्या पहिल्या 2 पायऱ्या आहेत. तर योग साधनाच हवी हा आग्रह या मालिकेनं धरला. योग हवा निर्बेळ या मालिकेनं स्वामी कुवलयानंद यांनी धरलेला हा आग्रह आहे. योग योगाप्रमाणेच करा. प्राणायामाची अनुभूती घ्या. समाधानी व्हा, संतुष्ट व्हा, दृढ निश्चयी व्हा, यशस्वी व्हा. आणि याच नोटवर मोहन हवालदार आठवणींच्या पिटाऱ्याच्या आजच्या भागाचा मी समारोप करतो. धन्यवाद आणि नमस्कार. आता आपण ऐकूया नरेंद्र करंबेळकर यांना. पुरुषोत्तम विठ्ठल करंबेळकर यांचे चिरंजीव, चांगले उद्योजक आहेत, प्रस्थापित आहेत. कोल्हापूर, बडोदा, पुणे या ठिकाणी त्यांच्या उद्योगाचं कार्य चाललेलं असतं. नमस्कार. मी नरेंद्र पुरुषोत्तम करंबेळकर. मी माझ्या वडिलांसंबंधित आणि योगाच्या संबंधित आपल्याला काही सांगू इच्छितो. योग पद्धती जी आहे ती भारतात पारंपरिक प्रकारे पूर्वी वेगवेगळ्या ऋषीमुनींनी योग साधना केली
आणि त्यांचा जे मुख्य हेतू होता तो म्हणजे त्यात आध्यात्मिक प्रगती मिळावी यासाठी ते योगाभ्यास करत असत. हल्लीच्या काळात योग हा उपचार पद्धती किंवा शारीरिक सुरक्षा किंवा शरीर बनण्याकरता शरीर संपादन करण्याकरता लोक याचा उपयोग करू लागले आहेत. मी हे मान्य करतो की योगाचा प्रसार आता खूप झालेला आहे आणि योगाच्या 21 जूनला जगभर आपण योग दिवस म्हणूनही साजरा करतो. त्यामुळे एक आंतरराष्ट्रीय त्याला महत्त्व झालेलं आहे. पण त्याचबरोबर योगाच्याबद्दल चुकीचे समज लोकांमध्ये पसरलेले आहेत आणि आज मी हे बोलतोय ते हे गैरसमज दूर करण्याच्या संबंधात बोलतो आहे. योग हा मूलतः ज्या कारणाकरता केला होता आणि जे लोक ते वापरत असत म्हणजे जे स्वतःची आध्यात्मिक प्रगती करण्याकरता हे शहरातलं किंवा गावातलं राहणं सोडून जंगलात जात असत आणि तिथे तपश्चर्या किंवा योग साधना करत असत. पुढे हळूहळू योग हा सर्वसामान्यांपर्यंत पसरला आणि लोक त्याच्या स्वतःच्या शारीरिक स्वास्थ्यासाठी आणि मानसिक स्वास्थ्यासाठी सुद्धा योगाचा वापर लोक करू लागले. योगाचा उपचार पद्धती म्हणून जो प्रकार आहे त्याची सुद्धा सुरुवात बऱ्याच वर्षापूर्वी सुरू झाली होती. योग हा लोकांच्या मध्ये असा समजलं जातं म्हणजे खासकर मी योगाच्या मध्ये योगासनं किंवा शुद्धिक्रिया इत्यादी ध्यान धारणा वगैरे जे योगातले प्रकार आहेत त्याबद्दल बोलीन की हे सर्व जे आहेत ते एक प्रकारची सोपी घरगुती व्यायाम पद्धती असा लोकांचा समज आहे. योगाच्या ती पर्टिक्युलरली खासकर म्हणजे योगाची जे मूल अंग आहेत त्यामध्ये योगासनं आणि शुद्धिक्रिया या आपल्या अष्टांग योग पद्धती समजल्या जातात. तर योगासनं जी आहेत ती शब्दाचा अर्थच असा होतो. आसन म्हणजे बैठक म्हणजे स्टेबल म्हणजे स्थिर आणि सुखावह अशी बैठक हा आसनाचा अर्थ होतो. पण आज आपण जे माध्यमातून बघतो TV मीडिया YouTube याच्यावरती दाखवलं जातं तो म्हणजे एक व्यायाम प्रकार म्हणून दाखवला जातो, घरगुती व्यायाम प्रकार. तर योग तो नाही. योग हा व्यायाम प्रकार नाही, किंबहुना योगिक एक्सरसाइजेस हाच शब्द चुकीचा आहे किंवा योगिक व्यायाम हा चुकीचा होईल. योग हा म्हणजे योगासनं आणि वेगवेगळ्या क्रिया मुद्रा वगैरे जे योगातले प्रकार आहेत त्या माणसाला स्वतःच्या प्रगतीकडे घेऊन जातात आणि ती पारंपरिक पद्धतीनेच करणे योग्य आहे असं मला वाटतं. कैवल्यधाममध्ये याबाबतीत पूर्वी म्हणजे जिथे योगिक एक्सरसाइजेस म्हणजे तिथे योगिक प्रॅक्टिसेस किंवा योग पद्धती असा शब्द वापरला जाऊ लागला आणि या पद्धतीमुळे आपल्याला काही शारीरिक फायदे होतात आणि शरीर आणि मनाचा समतोल राखला जातो. हा योगाचा मूळ हेतू सर्वसामान्यांच्या दृष्टीने योगिक पद्धती वापरण्याचा आहे. माझ्या वडिलांच्या बरोबर अनेक वेळा मी चर्चा करत असे आणि त्यांनी केलेलं संशोधन आम्ही आमच्या लहानपणापासून बघितलेलं आहे. कारण मी कैवल्यधाम संस्थेच्या आवारातच राहत होतो त्यामुळे मी बऱ्याच वेळा हे संशोधन अत्यंत जवळून बघितलेलं आहे. म्हणजे भूगर्भ समाधीच्यावरचे प्रयोग त्या काळात केलेले, शिवाय इतरही आसनं आणि प्राणायामांचे
वरती जे प्रयोग केले होते ते मला चांगले आठवतात. बऱ्याच वेळा माझ्या वडिलांकडे काही योगाचे आर्टिकल्स रिव्ह्यू करता यायचे आणि माझे वडील मला ते चर्चा करून सांगायचे की या आर्टिकल्समध्ये काय चुका आहेत किंवा कशाप्रकारे हे जे योगावरती संशोधन करायला पाहिजे ते केलं पाहिजे. मला एक गोष्ट प्रकर्षाने आठवते, म्हणजे एक आर्टिकल त्यांच्याकडे आलं होतं ज्याच्यामध्ये योगाचा डायबेटीसकरता उपचार म्हणून दाखवला होता. तिथे माझ्या वडिलांनी ते बघितलं की जे योग पद्धती म्हणून त्यांनी जे दाखवलं होतं ते योग नसून त्यांनी लोकांकडनं वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम, योगासनासारखे दिसणारे व्यायाम करून घेतले होते. बरेच लोक म्हणतात की जे सूर्यनमस्कार आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळी आसनं केली जातात. पण सूर्यनमस्कार हा योगासनाचा प्रकार नव्हे, हा एक व्यायाम प्रकार आहे आणि तो व्यायाम प्रकार नक्कीच चांगला आहे, मला त्याबद्दल काही म्हणायचं नाही. परंतु त्याला योग समजणं चुकीचं आहे.